या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांची स्वेच्छानिवृत्ती त्वरित रोखावी व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर तत्काळ कारवाई करावी अशा आशयाची तक्रार अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी महासंचालक व सोलापूर DYSP लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच मंत्रालयातील मुख्य सचिव व नगर विकास खात्याकडे त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे 2 दिवसापूर्वीच केली होती। त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या महासंचालकांकडून पुणे विभागास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते। त्यानुसार तक्रारकर्ता डॉक्टर संदीप आडके यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी आज 5 तास जबाब नोंदवून घेतला आहे। त्याबरोबरच डॉक्टर संदीप आडके यांनी लक्ष्मण चलवादी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक घोटाळे व पदाचा दुरुपयोग याचे पुरावे दाखल केले आहेत। त्यामध्ये विजापूर रोडवरील हाय प्रोफाइल पनाश या प्रकरणात व त्याचे विकासक तसेच डॉक्टर आडके यांचे शेजारी कविता दशरथ कैयावाले व जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती यांच्या सोलापुरातील ठिकठिकाणी असलेल्या 137 एकर जागेतील कुमार करजगे यांनी केलेला भ्रष्टाचार सामील आहे। त्याचबरोबर स्मार्ट सिटी व कोविड काळात केलेल्या अनेक प्रकल्पांमधील आर्थिक घोटाळ्यांचे पुरावे डॉक्टर आडके यांनी दाखल केलेले आहेत। त्यामुळे लक्ष्मण चलवादी यांच्या भोवती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा फास आवळला जाणार हे मात्र नक्की। त्यांच्याबरोबरच आता सोलापूर महानगरपालिका व इतर अनेक जण ACBच्या गोत्यात आले आहेत। नमस्कार, मी डॉक्टर संदीप आडके। मी 27/12/2023 रोजी सोलापूर महानगरपालिकेचे स्वेच्छानिवृत्ती घेणारे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि प्रभारी सिटी इंजिनियर लक्ष्मण चलवादी यांच्या विरोधात डायरेक्टर जनरल अँटी करप्शन ब्युरो मुंबई, सोलापूर ब्रांच आणि पुणे रिजन तसंच सोलापूर महानगरपालिका आयुक्त व मंत्रालय यांच्याकडे मी एक लेखी तक्रार दिलेली होती की या लक्ष्मण चलवादी यांनी त्यांच्या 37 वर्षाच्या महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये अतोनात करप्शन भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची चौकशी होण्यासाठी त्यांची VRS त्वरित रद्द करा आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा अशा आशयाची ही माझी कंप्लेंट होती। तर त्यात काल मला अँटी करप्शन ब्युरो सोलापूर ब्रांचने 5 तास माझी सलग माझी इंट्रॉगेशन त्यांनी करून माझ्याकडनं जवळपास 700 ते 800 पानाचे त्यांनी ह्यांच्या विरोधातले जे काही पुरावे आहेत भ्रष्टाचाराचे ते माझ्याकडनं घेतलेले आहेत आणि माझा जबाब काल लेखी नोंदवून घेतलेला आहे। आणि लक्ष्मण चलवादी यांनी जे काही भ्रष्टाचार केलेले आहेत त्यात प्रमुख भ्रष्टाचार म्हणजे माझ्याच हॉस्पिटलच्या शेजारी कैयावाले म्हणून एक बिल्डिंग बांधलेली आहे 4 मजली पण त्यांनी माझ्या हद्दीमध्ये येऊन अतिक्रमण करून आणि स्टेटस को असताना बांधकाम केलेलं आहे। त्यांचं बांधकाम सुरू व्हायच्या आधी त्यांनी जे काही खोटे कागदपत्र खोटे दस्त दाखल केलेले होते बांधकामासाठी ते मी कॉर्पोरेशनमध्ये डिसेंबर 2015 साली दाखल करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता उलट चलवादी आणि त्यांच्या डिपार्टमेंटने उलट त्यांना अवैधपणे बांधकाम परमिशन दिली आणि ती बांधकाम परमिशन न रोखता 4 मजली आज बांधकाम होऊन माझ्या हॉस्पिटलच्या शेजारी उभा ठाकलेला आहे। आणि मी एकटाच असं सोलापुरातला तक्रार करता नाहीये। मी गेल्या 5-6 वर्षाच्या काळात असं बघितलंय की बांधकाम विभाग आणि चलवादी यांच्या विरोधात सोलापूर महानगरपालिकेत भरमसाठ तक्रारी येतात पण चलवादी आणि त्यांच्या सहकार्यांनी एकाही तक्रारीवर कधीही कारवाई केलेली दिसत नाही। त्याचं दुसरं मोठं प्रकरण सोलापुरातलं म्हणजे पनाश हे जे प्रकरण आहे पनाशचं विजापूर रोडवर 17 मजली ही बिल्डिंग उभा ठाकलेली आहे आणि या बिल्डिंग मधल्या काही विशिष्ट अशा गोष्टी म्हणजे या बिल्डिंगला फक्त 9 मजल्याची परमिशन असताना 17 मजले अनधिकृतपणे बांधकाम झालेलं आहे। आणि बांधकाम परमिशन ही एका मेलेल्या त्याच्या आधीच्या ओनरच्या नावाने घेतल्या गेलेली आहे। त्याचे जे काही विकासक आहेत मंत्री चंडक आणि गॅलॉर रियालिटी म्हणून आहेत तर ह्या लोकांनी कॉर्पोरेशनची फसवणूक करून आणि ह्या चलवादीला आणि त्याच्या हस्तकांच्या मार्फत या वाढीव 8 मजल्यांचं बांधकाम केलेलं आहे। त्याचबरोबर मागे एक 17 मजल्याची बिल्डिंग बांधलेली आहे। त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन नाहीये, स्ट्रक्चरल ऑडिट नाहीये आणि महानगरपालिकेचा त्यांच्याबरोबर एक करार झालेला होता की 30% कमर्शियल जागा द्यायची तर त्यापैकी फक्त 1600 चौरस मीटर अंदाजे जागा कॉर्पोरेशनला मिळणार होती। त्यापैकी या दलालांनी कॉर्पोरेशनची फसवणूक करून फक्त 400 चौरस मीटर जागा कॉर्पोरेशनला ती सुद्धा पार्किंग मध्ये घेतली आली आहे। आता कॉर्पोरेशन सगळ्या जगाला शहाणपणा शिकवतं की पार्किंगची जागा ही पार्किंगसाठीच वापरा, कमर्शियल साठी वापरू नका
आणि ह्या बिल्डिंग मधली जागा, पार्किंगची जागा कॉर्पोरेशन तिथं त्यांचं मेडिकलचं जे काही इक्विपमेंट स्टोअर आहे ते ठेवण्यासाठी अनधिकृतपणे वापरत आहे. तर या असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर मीच नाही, माझ्या आधी सुद्धा बऱ्याच लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत. तसंच त्यांनी त्याच्या कार्यकाळात प्रत्येक ठिकाणी आपले आर्थिक हितसंबंध किंवा ज्या लोकांच्या मर्जी राखण्यासाठी आणि ह्याच्यावर कारवाई न होण्यासाठी त्यांनी जागोजागी अनधिकृतपणे स्पीड ब्रेकर बांधण्याचं काम केलं होतं. पण गेले 2 दिवस झाले माझ्या कारवाईनंतर सोलापुरातले हे स्पीड ब्रेकर काढलेले आपल्याला दिसत आहेत. पण एवढ्यावर काही हे थांबणार नाही. या चलवादीने जे काही सोलापुरातल्या लोकांचा छळ केलाय, अनधिकृत बांधकामांना पोचलेला आहे आणि तो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून असं सुटू शकणार नाही. तर कॉर्पोरेशनच्या आयुक्तांना मला एक प्रश्न विचारायचा आहे या अनुषंगाने. गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांनी कॉर्पोरेशन मधल्या इंजिनियर नाईकवाडी आणि त्यांच्याबरोबर अजून 3 जणांना अनधिकृत बांधकामाची परमिशन दिली म्हणून त्यांना सस्पेंड करून त्यांची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. व ह्या मोठ्या धेंडाला जो डिप्लोमा होल्डर आहे साधा, आणि त्यांनी 37 वर्षामध्ये माझ्यासारखे आणि इतर लोकांना त्यांनी हैराण केलं, अनधिकृत बांधकामांना पोचलं आणि हे अशा पनाश आणि बाकीच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये करोडो रुपये स्वतः खाल्ले आणि कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंटचा करोडो रुपयाचा घाटा केलेला आहे. तर ह्या माणसाला तुम्ही इझिली का सोडताय? तर त्याच्यावर कॉर्पोरेशनच्या आयुक्तांनी तात्काळ त्याची VRS रोखणं गरजेचं आहे आणि मी जे केलेले आरोप आहेत आणि दिलेले पुरावे त्यानुसार त्याच्यावर फौजदारी दाखल करून 420 दाखल करून त्याच्यावर पुढची कारवाई करणं हे माझं आयुक्तांना निवेदन राहील. धन्यवाद. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.